हाय हॅलो नमस्कार. चला तर मंडळी, सरस्वतीच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मग केलं ना लाईक? कसं बरं नेहमी नेहमी सांगायची कशाला गरज यावी? बघितल्या बघितल्या पटकन लाईक आणि सबस्क्राईब करायचं, कारण मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येते मंडळी. पहा, माझ्या लातूरला ना बापरे काय सांगावं मंडळी, रात्री पाऊस जर अवकाळी पडला माझ्या लातूरला. बापरे, तब्बल 35 ते 40 मिनिट गाराचा पाऊस होता. सगळीकडे कसला कर्कश उन्हाळा चालू झालेला. 10 मिनिटात थंडगार वातावरण झालं. हे पाऊस पडून गेलेला आहे, विजा चमकत आहेत आणि मी बाहेर पोर्चमध्ये आले पाऊस बंद झाल्याच्या नंतर. मी पावसाचा व्हिडिओ करणार होते मंडळी तुमच्यासाठी, पण काय करणार, नाविलाज पावसामध्ये आमची लाईट गेलेली. मग सगळीकडे अंधार होता म्हणून मी व्हिडिओ केला नाही. नंतर लाईट आल्यावर व्हिडिओ करायला चालू केली. मग चला तर मग रात्री एवढा प्रॉब्लेम झाला मंडळी, तुम्हाला मी काय सांगू. पाऊस, विजा, वारं, सुसाट वारं सुटलेलं, खूप मोठा पाऊस, विजा, गडगडाट. अवकाळी पाऊस म्हणत होते माझी आजी आजोबा, माझी आई. ते मला रात्री मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहिलं की अवकाळी पाऊस कसा असतो. अचानक पावसाला सुरुवात झाली, तुफान पावसाला सुरुवात झाली आणि रात्री आमच्याकडची गेली लाईट गेली मंडळी. कशाचं काय, कम्प्लीट मला वाटतंय 9-9:30ला लाईट गेलेली. सकाळी म्हणजे पहाटेच्या 3 वाजता लाईट आली. तोपर्यंत झोप नाही, डास चावायले, दार काढावं, गरम व्हायलं, असला सगळा प्रकार एवढा बेकार झाला. मग झोप झाली नव्हती. मग सकाळी लवकरच उठलो आणि म्हणलं चला आता नाश्ता करूया. मग मंडळी, आज मी ना पोहे, उपीट, शिरा केलं नाही बरं का. आज मी हेल्दी नाश्ता केली. हेल्दी नाश्ता करून मग तिथून स्वयंपाकाला चालू केले. हे भाजी झाली, भेंडीची भाजी केली, फ्लावरची भाजी केली. मग म्हणलं यश म्हणलं आई आज वरण पण कर. बर बाबा म्हणलं. आणि वरण, माझं वरण म्हणजे तुम्हाला माहिती आहे, एकदम झणझणीत चमचमीत आपलं वरण असतं. मग तुम्ही बघा, तुम्हाला जर वरण शिकायचं असेल ना, माझ्याकडनं शिका मंडळी. मी खूप छान वरण करते. हे पहा, अगोदर डाळ गरगटून घ्यायचं. तुम्ही काय म्हणता मला माहिती नाही, पण माझ्याकडे शिजलेल्या डाळीला असं मॅश करत असताना डाळ गरगटणे असं म्हणतात बरं का. कारण मी खेड्यातली आहे मंडळी. जरी मी लातूरला राहत असेल तर मी माझ्या एका खेड्यातून आलेली आहे. त्याच्यासाठी काही शब्द माझ्यासाठी आगळे वेगळे. तरी पण गेले 30 वर्ष झालं मी लातूरमध्ये प्रॉपर राहते बरं का. आता मी लातूरकर झाले, पण माझी भाषा लहानपणीची अधूनमधून येतच असते बरं का. मस्तपैकी हे तेल टाकलं कढईमध्ये. तेल तापल्याच्या नंतर जिरे मोहऱ्या टाकल्या. तड 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 जिरे मोहऱ्या झाल्या की कांदा टाकला मंडळी. कांदा करपुलाला म्हणून इकडे बघायले तर चमचा सापडत नव्हता. पण गृहिणी म्हणजेच एक नारी शक्ती अशी आहे, हातात येईल त्या वस्तूने आपले काम पार पाडून पुढे निघते. तसंच मी चाकूने आपल्या बतईनी मी कांदा हलवला आणि ज्यावेळेस कांदा हलवल्याच्या नंतर मग मी झारा घेऊन वरण फोडणी टाकली. आडून राहायचं नाही, नडायचं नाही आणि मला येत नाही हा तर शब्द आपल्याकडं ठेवायचाच नाही मंडळी. मग बघा बरं कसलं वरण झालं, झणझणीत. चला मग या बरं जेवायला. मस्तपैकी सरस्वतीज वरण, सरस्वतीच डाळ म्हणतात डाळ ह्याला. मग अशा प्रकारे मस्तपैकी वरण, भात, भाज्या केल्या 2, भेंडीची भाजी, फ्लावरची भाजी, वरण केलं. आणि आज हिरवी टमाटे दिलती रात्री अक्कीनं, त्या टमाट्याची केली मस्तपैकी हिरव्या मिरच्याची, हिरव्या टमाट्याची चटणी. आणि आता चालू झाल्या चपात्या चालू झाल्या मंडळी की मग यश म्हणला चला गरम गरम जेवणे का, क्या करणे का, जेवणे का. पण चपात्या झाल्या पाहिजे मंडळी. बायकांना थोडीच एक चपाती झाली की जेवायला बसता येतं का बरं. अगोदर चपात्या करायच्या, सगळ्या करायच्या, येणाऱ्या जाणाऱ्याला जेवायला वाढायच्या
आणि मग शेवटी आईने जेवण करायचं. आपली संस्कृती हे. माझी आई आल्याच्या नंतर मात्र मी अगोदर जेवते. माझी आई म्हणते, तू जेव ग, मी करून देते तुला गरम गरम. माझी मम्मा आहे. माझी मम्मा, अरे बापरे, नो चॅलेंज. आत्ता पण स्वयंपाक करते ती माझ्यासाठी बरं का. मी खूप भाग्यवान आहे. आज पण माझ्या वयाच्या ब्लॅ 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 वय सांगणार नाही, आत्तापर्यंत माझी आई मला स्वयंपाक करून देते माझ्याकडे आले की. बघा मंडळी, असू दे ग, मी करते, तू जेव म्हणते माझी मम्मा. कोण म्हणणार हो, दुसरं कुणी म्हणत नसतंय. आई वडिलाच्या नंतर दुनिया खरं प्रेमाला मुक्ती. बघा, आपण तर मुक्तो, पण ह्या दुनियातला प्रत्येक व्यक्ती म्हणून जमल नाही जमल माहीत नाही, पण कसं आहे मंडळी, लेकीलाच फक्त आईवडिलाची मय असते, आईवडिलाला लेकीची. कसं असतंय, पोरांना किती बी करू द्यावं वाटतंय आईवडील आमच्यासाठी काहीच केले नाहीत. असो, त्यांना पण पोरं होतातच. असं म्हणणाऱ्या पोरांना पण पोरं होतातच, आणि त्यांचे पोरं त्यांना उसनं परत देतात रिटर्न डबलमध्ये. असो, काय करायचंय, भाग्य बनायचं, सोडून द्यायचं. काही गोष्टी वेळेवर सोडून द्यायच्या असतात मंडळी. आपण गुंता झालेला नात्याचा असेल कशाचाही, आपण सोडवाय गेलं की जास्त ताणतो आणि त्यात जास्त गाठी बसतात. म्हणून मी तर काय करते, चला तुमचं करम तुमच्यासोबत म्हणून प्रत्येकाचं सोडून देते. बघा, जाऊ द्या म्हणत असते. मग जेवण खाणं झालं आणि थोडा आराम केलो की आला छायाचा फोन. सरू मी येत आहे, काय करायला? म्हणलं काय नाही ग, लोळत पडले, ये. आली मस्तपैकी. मग काय खायचं म्हणलं छायाला. छाया म्हणली काय नको ग सरस्वती, मी जेवण करून आले. तरी पण म्हणलं आता उन्हाळा चालू झालाय, मग आपण खाऊया कलिंगड, नाही हो टरबूज. आमच्याकडे म्हणजे माझ्या लातूरला कलिंगड बिलिंगड तसलं काही म्हणत नाहीत मंडळी. सरळ आम्ही टरबूज म्हणतो. काय म्हणतो? टरबूज. मग फ्रीजमध्ये यशनं टरबूज ठेवला होता. काय म्हणचाल, असा दाबलो, बापरे, अख्खं टरबूज तिघांनी खाल्लो हो का बसून. आणि आज आम्ही वरी बसायला आलतो. बघा, आज हॉलमध्ये बसलो नाही, आज आम्ही 3ऱ्या मजल्यावर बसलोय मंडळी. तुम्हाला वाटत असेल कलर वेगळा दिसताय सरस्वतीच्या घराला, कुठे गेली, सामान वेगळं दिसतं. नाही मंडळी, वरची माझी बेडरूम पण आहे, स्टोर रूम पण आहे, सगळंच आहे. खूप मोठ्या हॉलपेक्षाही मोठी रूम आहे म्हणून आम्ही त्याला बेडरूम प्लस स्टोर रूम केला. सगळं सामान, पोते, धान्य वगैरे वगैरे सगळं राहते. हे पा, आता सध्या धान्य वाळवायचे दिवस आहेत, मी पण धान्य वाळू घालायला लागले. पण एका कडेला केलो, काल पाऊस आला म्हणून. मग तिथंच बसून छाया म्हणली वरची रूमच बघायली, म्हणून छायाला वरची रूम दाखवली. आणि दिवस मावळायला पांडुरंगाच्या दर्शनाला आले. का माहितीये का, आज आहे, काय आहे माहितीये ना तुम्हाला, अमावस्या असल्यामुळं चला म्हणलं पिंपळराजाला दिवा लावायचा, मारुती रायाला दिवा लावायचा, म्हणून आम्ही आलो मारुती मंदिरामध्ये. आणि अशा प्रकारे दिवा लावला यशनी, मस्तपैकी पिंपळाला दिवा लावला. पिंपळाच्या बाजूला दत्ताचं मंदिर आहे, छोटेसे दत्तगुरू आहेत, विठ्ठल रुक्माई आहे, माऊली आहेत. आणि मग तिथून आलो आम्ही मारुती अण्णाकडे आलो. हे आरती करण्यासाठी महाराजांना सांगितलं. महाराजांनी सुंदर मस्तपैकी छान आरती केली. पहा, मारुतीरायाला आले न आरती करता जाणं असं शक्य नाही बघा. म्हणून मारुतीरायाची आरती केली, प्रसाद घेतला, आरती घेतली. आणि मग आम्ही तिथून उद्या पाडवा ना मंडळी, मग पाडव्याची खरेदी तर झालीच पाहिजे. झाली पाहिजे का नाही बरं. मग म्हणलं चला आता पाडव्याची खरेदी करू. उद्या गुढीसाठी हार लागतो मंडळी. उद्याचा ब्लॉग बघायला विसरायचं नाही. माझी गुढी वेगळी असती, सबसे हटके अलग गुढी राहती माझी. मग हे पापा, बापरे, खायचे हार बर का, हारांनी खायच्या एवढं मार्केट गजबजून गेलेलं होतं. मग आम्ही तिथं, मला आवडले नाहीत ते गोड हार, कोण खायलंय, आपल्याकडे लहान लेकरू नाही, संपत नाही, काही नाही. मग तिथून आले, मला वेगळा हार घ्यायचा होता. हे पहा, कवाळ्यानं तर बापरे, 1 ट्रक कवाळेल्या आलेत आमच्या भाजी मार्केटला. जर कोणाला हवे असले तर येऊन घेऊन जाऊ शकता.
खूप आणि खूप कवाळे आलेत, बापरे. मग त्या दादाला कवाळं विचारलं, हे बापरे, कमीत कमी 5 किलोचं कवाळ आहे दादा, बघा. आणि आमचा ओमराजा भेटला तिथं. ओमराजाला बोलून मग आम्ही आलो. मला घ्यायचा होता खोबळ्याचा हार. का हा हार गुढीला घातल्याच्या नंतर आपण खाऊ शकतो, उपयोगात येऊ शकतो ना. नाही कोणाला दिलं तर लेकरं बाळ खातात. ही गोड असला साखरचा भयान राहतंय ना, बापरे, अंगावर शहारे येतात. म्हणून मी काही तो हार घेतलेला नाही. तुम्ही पण घेऊ नका. ती फार केमिकल घालून तयार करतात आणि त्यात खूप गोड असतं. हेल्दी आणि पौष्टिक गुढीला सुद्धा असा हार